नमस्कार. आजकाल स्टार्टअप फाउंडर काय करतात माहितीये? लिंक्डइनवर जातात, सर्च करतात व्हीसी किंवा व्हेंचर कॅपिटल फंड आणि दिसला फंड मॅनेजर की देतात डीएम पाठवून. पिच डेक पाठवतात, त्यानंतर त्याच्या मागे लागतात. पिच डेक पाठवायला हरकत नाही, पण त्यानंतर तुम्ही जे त्याच्या मागे लागून डीएम्स पाठवता ना, बरेचसे एफर्ट्स तुमचे वेस्ट होतात. आणि मी सांगतो का. आता आपला पार्ट 7 चालू आहे व्हीसी सिरीजचा. तुम्ही पार्ट 1 to 6 जर का पाहिलेत ना, तर तुम्हाला कळेल की काही खूप बेसिक गोष्टी तुम्ही रिसर्च करू शकता प्रत्येक फंड बद्दल. म्हणजे काय, तर एखादा फंड असतो ना, तो स्पेसिफिक देशात इन्व्हेस्ट करण्यासाठी तयार झालेला असतो. एखादा फंड असतो तो एका स्पेसिफिक बिझनेस सेक्टरमध्येच इन्व्हेस्ट करतो, दुसऱ्या सेक्टरमध्ये करत नाही. किंवा एखादा फंड हा आयडिया स्टेज छोट्या स्टार्टअपमध्ये करतो, एखादा फंड हा मोठी डील्स घेतो, फक्त प्री आयपीओ सिरीज ए बी मध्ये इन्व्हेस्ट करतो, तो छोट्या स्टार्टअप्समध्ये करत नाही. बरोबर. त्यानंतर असं असतं की प्रत्येक व्हीसी फंडचं लाईफ ठरलेलं आहे, 5 वर्ष किंवा 7 वर्ष. सो जो व्हीसी फंड हा त्याच्या 4थ्या 5व्या 6व्या वर्षात असतो ना, तो इन्व्हेस्टमेंट्स बघत नसतो, तो एक्झिट बघत असतो. कारण की त्याला 5व्या वर्षा शेवटी किंवा 7व्या वर्षा शेवटी इन्व्हेस्टरचे पैसे परत द्यायचे असतात. सो हा फंड मॅनेजर नक्की तुमच्या स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करणार नाही. सो अशा प्रकारे तुम्ही जर का रिसर्च केलात ना, तर तुमचे एफर्ट्स फोकस्ड होतील. त्याच फंड मॅनेजरला अप्रोच कराल जो तुमच्या स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. धन्यवाद.